जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की फार्मर आयडी व ई-केवायसी प्रक्रियेसाठी दररोज मोठ्या संख्येने शेतकरी तहसील कार्यालयात येत आहेत, मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आणि काही डेस्क बंद असल्याने शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांची कामे प्रलंबित राहत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, तसेच वारंवार चक्रा मारून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीने तहसील कार्यालयात तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, बंद असलेले ई-केवायसी डेस्क सुरू करावेत आणि प्रलंबित अर्जांचा प्राधान्याने निपटारा करावा अशी मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येत्या 2 दिवसात घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात जमले आहे। विषय असा होता की जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जी कर्जमाफी योजना आहे त्या योजनेसाठी केवायसी होत नाही आहे शेतकऱ्यांची, तर त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांशी आमची आता एक सकारात्मक चर्चा झाली। त्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये। संगमनेर तालुक्यामध्ये 85,000 ॲग्रिस्टेक जे आयडी आहेत फार्मर आयडी, तर त्या फार्मर आयडीपैकी 10,000 फार्मर आयडी व्हेरिफिकेशनला जे पेंडिंग आहे, ॲग्रिकल्चर लँडला व्हेरिफिकेशनला आलेले आहे। त्यापैकी जवळपास 600 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रॉब्लेम आहे की त्यांची व्हेरीफाय झालेले नाही आहे। तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आज शुक्रवारपर्यंत मी 250 काहीतरी समथिंग फार्मर आयडी लोकांचे ॲक्टिव्ह करून घेतलेत, परंतु अजून देखील त्याच्यामध्ये जवळपास 900 होते टोटल आयडी, त्याच्यापैकी जवळपास 250 केले, 650 आयडी अजून ॲक्टिव्ह करणं बाकी आहे। टेक्निकली जो इश्यू आहे आता या ठिकाणी जे सोनवणे म्हणून कर्मचारी होते, मिलिंद सोनवणे, ते देखील ते कंपनीचे आहेत, एक टेक्निकल इंजिनियर म्हणून आहेत, ते त्या ठिकाणी शेतकरी गरके मारतात, ते त्या ठिकाणी ऑफिसला उपलब्ध नसतात। आता ते महसूल विभागाचे कर्मचारी नाही आहे, ते जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे कर्मचारी आहेत, ते शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे। आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमची प्रमुख मागणी ही आहे की तो ज्या डेस्कला त्या ठिकाणी पूर्ण वेळ जो माणूस आहे तो पूर्ण वेळ त्या ठिकाणी असला पाहिजे, की त्या ठिकाणी ग्रामीण भागातून जो शेतकरी येतोय त्या शेतकऱ्यांना ज्या टेक्निकली बाबी ज्या अडचणी आहे त्या टेक्निकली अडचणीमध्ये, जसं की कोणाचं नावाचं काही प्रॉब्लेम आहे जो स्कोर मॅच होत नाही आहे, एखाद्याचं नावाचा जे प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर त्या ठिकाणी त्या डेस्कला पूर्ण वेळ माणूस असल्यानंतर त्या शेतकऱ्याला ती गोष्ट समजली पाहिजे। आता खेड्यातून काय होतं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून माणसांना पाठवलं जातं की तहसीलदार साहेबांकडे तुम्ही जा। या संदर्भामध्ये आल्यानंतर समजतं की प्रत्येक कोणत्याही तलाठी ऑफिसकडनं मिलिंद सोनवणे यांचं नाव सांगितलं जातं, ते टेक्निकल ऑफिसर म्हणून आहे। आता ते कंपनीच्या मार्फत आहे। आता विषय इथं 2 प्रकारचे आहेत, तिथं ते आल्यानंतर एक तर ती मुळात तिथं ऑफिसमध्ये अवेलेबल नाही। आज सकाळपासून आम्ही जी परिस्थिती बघितली, मी एक वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष म्हणून हे प्रकरण मी ज्यावेळेला गांभीर्याने वाटलं की या ठिकाणी जर हे केवायसी झाल्या नाही तर हे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे। या संदर्भात तहसीलदार साहेबांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की असे कोणत्या प्रकारचे कुणी वंचित राहणार नाही आहे, त्याच्यासाठी त्यांचं काम चालू आहे। परंतु आत्तापर्यंत जे काही जवळपास 10,000 लोकांचं लँड व्हेरिफिकेशन बाकी आहे, काम त्यांचं चालू आहे, परंतु यामध्ये जे 900 लोक होते त्या 900 पैकी 250 लोक तहसीलदार साहेबांचे त्यांचं ते गव्हर्नमेंटच्या ज्या टेक्निकली बाबी अडचणी आहे फेस डिटेक्टच्या माध्यमातून करावं लागतं प्रत्येक शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन, त्याच्यामध्ये जवळपास 650 पेंडिंग अजून आहे। त्याच्यामध्ये या 650 लोकांना केवायसी करता येत नाही। केवायसी जर झाली नाही तर हे लोक वंचित राहणार आहे। म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की हे तात्काळ हे जर ना केल्यास आम्ही 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये घंटानाद आंदोलन या ठिकाणी करणारे घंटानाद मोर्चा आम्ही या तहसील कार्यालयावरती आणणार आहे। टेक्निकली प्रॉब्लेम आहे, आम्ही 2 दिवसासाठी समजून घेऊ, परंतु हे जर का प्रॉब्लेम जैसे तेच राहिले
तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित राहणार आहे. म्हणून या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ती KYC करणं ही गरजेचं आहे. आता त्यामध्ये जे टेक्निकली प्रॉब्लेम आहे, काही रेड येतो सिग्नल त्याच्यावरती रेड सिग्नल आल्यावरती त्याच्यामध्ये तलाठीला किंवा तहसीलदारांना यांना कोणत्या पद्धतीचं काम करता येत नाही आहे. त्याच्यामुळे अशा काही टेक्निकली बाबी आहेत, टेक्निकली अडचणी आहे. त्यासाठी प्रशासनाने त्याच्यावरती दखल घ्यावी. या संदर्भातली सगळ्यांची हे जर दखल न घेतल्यास, काही कारवाई न झाल्यास येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही प्रशासनाला यावरती जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयावरती आम्ही वेळप्रसंगी रास्ता रोको करण्याची वेळ आली. परंतु शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आम्ही या सर्व प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरायला तयार आहे. यासाठी निवेदन तहसीलदारांकडे सादर केलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.